राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर योगेश कदम आपल्या मतदारसंघामध्ये दाखल झाले। त्यांचं जल्लोषात इथं स्वागत झाल्याची बातचीत करतोय। सर, किती आव्हानात आता पुढे कशा पद्धतीने महाराष्ट्रासाठी योगदान दिलं जाणार आहे, काय काय काम केलं जाणार आहे? नाही, आव्हान म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या आता नक्कीच अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या ताकदीमध्ये जेवढी क्षमता आहे सगळी ताकद मी झोकून देणार आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता जी काही अधिकार ह्या खात्यांच्या अंतर्गत माझ्याकडे असतील त्या अधिकारांचा उपयोग करून घेऊन माझ्या मतदारसंघाचा आणि कोकणाचा विकास तर मी करेनच, परंतु ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करायचं ह्या दृष्टीने नक्कीच काम करेन। कार्यकर्ते स्वागतासाठी वाट बघतायत। काही कार्यकर्त्यांची इच्छा होती दादाला आल्यानंतर दादाला मिठी मारायची, एवढी भावनिक साथ तुम्ही घातली लोकांना की लोकांना दादा जवळचे वाटतायत, लोक आतुरतेने वाट बघतात। सकाळपासून सुद्धा स्वागतासाठी तिथं तयार लागली। आमचं कुटुंब आहे ना। आज खेड तालुक्यामध्ये आज आगमन होत असताना दापोली मतदारसंघाचं रत्नागिरी जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे आणि हे आमचं कुटुंब आहे। त्यामुळे मला वाटतं हे कौटुंबिक संबंध आयुष्यभर असंच राहणार आहे। ते मंत्रिपद येतात जातात, परंतु ही नाती हे कायम राहतात आणि हीच नाती आम्ही कायम टिकून ठेवू। दादा, मागच्या वेळेला मंत्रिपद मिळालं नव्हतं, कार्यकर्ते सुद्धा हिरमुसलेले होते, आता कशी जबाबदारी मिळते आणि कशा पद्धतीने हा नाही आपल्या मतदारसंघासाठी अधिक दिला जाणार आहे? नाही, मी मागेही म्हटलं होतं की मला काही मंत्रिपदासाठी मी काही आमदार होत नाहीये किंवा मंत्रिपदासाठी मी काही राजकारणामध्ये आलेलो नाहीये। आज मी माझ्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांना मला मंत्रिपद दिलं पाहिजे असं त्यांना वाटलं, म्हणजे माझ्यामध्ये काही क्षमता पाहिली आणि नक्कीच मी त्यांच्या मनापासून आभार मानतो। देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो की त्या दोन्ही नेत्यांनी आज मला संधी दिलेली आहे आणि मला वाटतं आता ह्या संधीचं चीज करणं, जी संधी समोर आलेली आहे त्याचं चांगलं त्या पदाच्या मार्फत महाराष्ट्राचं चांगलं काम करणं हाच माझा उद्देश असेल। एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणामध्ये शब्द दिला होता की तुम्ही फक्त आमदार करा, मी नामदार करतो, आणि आता नामदार आहे। नक्कीच त्यांनी शब्द पाळलाय, परंतु नक्कीच आज त्यांनी माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यांना अपेक्षित असं काम मी करून दाखवेन। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।